मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। आपण त्यांच्याकडे सर काय सांगाल, महायुतीनं भरघोस मताने विजय मिळवलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। रत्नागिरी जिल्हा हा वंदनीय बाळासाहेबांचा जिल्हा होता आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर एकनाथ शिंदे साहेब शिवसेना चालवत आहेत। हे पुन्हा एकदा कोकणानं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यानं पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलंय। आमचा स्ट्राईक रेट हा 99% आहे। फक्त जरा एक जागा जी आहे ती राजापूरची गेली, मात्र बाकीच्या सर्व ज्या जागा म्हणजे 7 पैकी 6 जागांवर विजय मिळवला। तर राजापूरची जागा ही तांत्रिकदृष्ट्या जरी गेली असली तरी मी त्या ठिकाणी माझे बंधू म्हणून नाही परंतु एक आमदार म्हणून किरणभैया सामंतांचं मनापासून कौतुक करतो। जे नव्हतं ते आपल्या ताब्यात आणण्याची भूमिका देखील त्यांच्या नेतृत्वाखाली घेतली गेली। लांजा जवळजवळ 1000-1200 मतांना आम्ही जिंकलो आणि राजापूरला आमचे 2 नगरसेवक होते, 10 नगरसेवक झाले आणि 150च्या फरकानं आमची जागा गेली। ठीक आहे, शेवटी हार जीत ही असते, परंतु राजापूरकर लोकांनी देखील आम्हाला 2 वरनं 10 वर नेलं, हा देखील आमचा विजय आहे। चिपळूणचा एक सर्वाधिक विजय होता, कारण त्या ठिकाणी उबाटा शरदचंद्र पवार गट एकत्र झाले होते आणि बाकीचे उमेश सकवाळांना जे आहे ते मॅन्डेट मिळालेला पाहायला मिळतं। चिपळूणचा कसा विजय घडला? उमेश सकवाळ हा अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे। चिंपळूण असेल, रत्नागिरी असेल, तुम्ही नगरसेवकांचे जर चेहरे बघितले तर सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत। नेत्यांच्या मुलांना तिकीट द्यायची आणि पदाधिकाऱ्यांनाच तिकीट द्यायची ही मोठी प्रवृत्ती मोडीत काढत ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं प्रामाणिक काम केलं, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिली जिल्ह्यामध्ये आणि आम्ही 99% यशस्वी ठरलो। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।